सोलापूर तालुक्यातील बोरामणीत गवताळ प्रदेशात रोमन संस्कृतीतील भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह आढळला आहे। तो 15 रिंगणाचा असून त्यात तेरकडे जाण्याचा मार्ग दाखविण्यात आला आहे। इतिहास संशोधन अभ्यासकांच्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे। येथील गवताळ प्रदेशात सफारी अभयारण्यात लांडग्याचे निरीक्षण करताना नेचर कन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांना दिसून आला। हा चक्रव्यूह भारतात क्षेत्रफळातील दुसऱ्या क्रमांकाचा असून वर्तुळाकार रचनेत सर्वात मोठा आहे। बोरामणीत गवताळ भागात हा ऐतिहासिक वारसा असून त्यावर संशोधन होण्याची गरज आहे। या परिसराचा आता सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती इतिहास अभ्यासक नितीन आणवेकर यांनी दिली। तर आपल्याकडे त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी जी रोम संस्कृती होती, रोमचे लोक भारतामध्ये व्यापारासाठी अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य होतं आणि ते भारतभर सगळं पसरलेले होते आणि ते जिथं जिथं वास्तव्य करायचे असे ते त्यांच्या पाऊलखुणा तिथं करून जायचे। म्हणजे येणाऱ्या लोकांना आपण योग्य दिशेने चाललो आहे हे दाखवण्यासाठी अशी खूण ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये तेर ते रोम इथला जो प्रवास हा जगप्रसिद्धच आहे। तर आता जे सापडलेलं आपल्याला लोकेशन आहे हे सध्या बोरामणी परिसरामध्ये मांढरावन वन सापडलेलं असलं तरी त्याची हद्द मात्र अजून निश्चित झालेली नाही, कारण की सीमेवरती गाव असल्यामुळे एक भाग उस्मानाबादचा आहे आणि एक आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या बाँड्रीवर त्याचा आता जमिनीचा अभ्यास चालू आहे आणि लवकरच ते कोणत्या भागात आहे हे आता आपल्याला कळेल। परंतु त्या काळातलं रोमला जाणारा मार्ग हा पूर्वी बोरामणीच्या परिसरातूनच जाणारा मार्ग होता हे आता इतिहासाने सिद्ध झालेलं आहे। सदरचा चक्रव्यूह लहान दगडी गोट्याचा असून त्याच्या कड्यात मातीचा थर आहे। त्याची उंची 1 ते 1.5 इंच असून ही रचना शतकानुशतके कायम राहिली आहे। या दगडी चक्रव्यूहावर 15 सर्किट असून तो 50 फूट बाय 50 फूट व्यासाचा आहे। यावर आम्ही व्यापक संशोधन करणार आहोत अशी माहिती पुरातत्व संशोधक सचिन पाटील यांनी दिली। जी आता आपल्याला बोरामणीमध्ये सापडलेली जी संरचना आहे ती 15 सर्किट क्लासिकल फॉर्म मधली संरचना असून त्याचा व्यास हा 50 फूट बाय 50 फूट असा आहे आणि 15 सर्किट क्लासिकल फॉर्म मध्ये असलेली ही संरचना ही भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं दुसरी व सर्किटच्या आकारमानावरून सर्वात मोठी अशी संरचना ही बोरामणीच्या गवताळ भूप्रदेशात सापडलेली आहे। सर्व संरचना ही सोलापूर जिल्ह्यात सापडलेली आहे। तर माझं सोलापूर परिसरातील आणि महाराष्ट्र आणि भारतातील सर्वच अभ्यासकांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण अशा प्रकारच्या संरचना वाचवल्या पाहिजेत। उत्तरोत्तर या अशा संरचनांवरती अभ्यास होणे गरजेचं आहे। प्राथमिक अंदाजानुसार ही जरी संरचना प्राचीन असल्याचं दिसून येत असेल तरी याच्यावरती सायंटिफिक रिसर्च होणं गरजेचं आहे आणि संशोधन झाल्यास 2000 वर्षांपूर्वीच्या रोमन संस्कृतीचा इतिहास उलगडला जाणार आहे।